संडेचा दिवस माझ्यासाठी उशिरा उठण्याचा दिवस असतो, कारण इतर दिवशी मी खूप लवकर उठते. मग संडेला आवर्जून मी थोडंसं उशिरा उठते आणि संडेला ओवी आणि ओवीचे पप्पा दोघंही घरात असतात. त्यामुळे नाश्त्याला स्पेशल काही तरी मी नेहमीच बनवत असते. सो काल आहे ना, मस्त असे रव्याचे आप्पे बनवले होते. अगदी झटपट होतात आणि अगदी हेल्दी ऑप्शन आहे हा नाश्त्याचा. सो माझ्यासाठी आणि ओवीच्या पप्पांसाठी मस्त मिरची टाकून असे तिखट आप्पे मी बनवले होते आणि ओवीसाठी आणि अध्यासाठी आहे ना, मी बिना मिरचीचे हे आप्पे बनवले होते आणि खूप आवडीने खाल्ले दोघांनी. आणि ह्याची रेसिपी आहे ना, मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तुम्ही आवर्जून ही रेसिपी बनवून खाऊ घालू शकता त्यांना. त्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर बाकीची कामं आवरायला घेतली, कारण आपण बायकांना कामंही काही सुटत नाही. भांडी वगैरे घासून घेतली, बाकीची काही क्लिनिंग होती ती करून घेतली आणि त्यानंतर आहे ना, माझं असं असतं की संडेला काही एक्स्ट्राची कामं असतील ना, ती संडेला करून घ्यायची. सो काल ठरवलं होतं की कपाटं आवरून घ्यायची, कारण खूप खराब झाली होती. सो ओवीचे पप्पासुद्धा घरी होते. त्यांना म्हटलं तुम्ही अध्यायला सांभाळा, कारण की तो सोबत असल्याने माझी काहीच कामं होत नाही. तो खूप त्रास देतो, काही कामं करू देत नाही. सो त्यांनी अध्यायला सांभाळलं होतं आणि हे कपाट आवरता आहे ना 2 तास कसे गेले हे कळलंच नाही. सो त्यानंतर आहे ना, रात्रीचं जेवण अगदी साधं बनवलं होतं. रात्रीच्या जेवणात फक्त वरण भात आणि सुरणाचे काप बनवले होते, कारण की संध्याकाळचा नाश्तासुद्धा आमचा हेवीच झाला होता. आणि इंडिया पाकिस्तानची ज्या दिवशी मॅच असते ना, त्या दिवशी मॅच बघण्याची मजा काही वेगळीच असते. सो दिवसाचा शेवटसुद्धा आम्ही इंडिया पाकिस्तानची मॅच बघूनच केला. तर आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच आहे, तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा. ओके, बाय.